पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवरती दाखल झाले आहेत. थेट जाऊयात त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे. उपराजधानी नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने खरं तर आता दीक्षाभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. गुढीपाडव्यानिमित्त आजचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा. दीक्षाभूमीवरची आपण दृश्य पाहतोय. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दीक्षाभूमीवरची ही दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवरती पोहोचले आहेत. त्या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे. त्या ठिकाणी आता ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत सुद्धा त्या ठिकाणी शाल देऊन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आपण त्या संदर्भातली प्रत्येक अपडेट पाहतोय. दीक्षाभूमीवरती आता नरेंद्र मोदी हे दाखल झालेल्या त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत यानंतर भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहेत. त्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र तुर्तास हे दृश्य पाहतोय. नियोजित दौऱ्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवरती दाखल झाले. त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. दीक्षाभूमीवरती दाखल झाल्यानंतर आदरांजली सुद्धा या ठिकाणी वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नागपूर दौरा. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीम बागमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना सुद्धा अभिवादन करण्यात आले. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे नागपूरमधून आपल्यासोबत जोडलेत. जितेंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीमध्ये दाखल झालेत. काय ताजे अपडेट्स? कारण आज पंतप्रधानांचे 4 कार्यक्रम नागपुरात नियोजित आहेत. त्यापैकी पहिला कार्यक्रम रेशीमबाग येथे होता. तिथे तो आपला कार्यक्रम आटोपून आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि परमपूज्य डॉक्टर गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करून दीक्षाभूमी येथे पोहोचले पंतप्रधान. दीक्षाभूमीचा हा पंतप्रधानपदी असताना नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी जे पंतप्रधान आले होते ते 14 एप्रिल 2017 रोजी आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती साजरी करण्यात आलेली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं होतं. त्यानंतर आज दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी दीक्षाभूमी येथे पोहोचलेले आहेत आणि दीक्षाभूमी येथे पोहोचल्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहत आहेत. हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा दुसऱ्यांदा दौरा असताना यापूर्वी जे आलेले होते ते अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी असताना दीक्षाभूमीला आले होते. आज पंतप्रधानपदी असताना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे आणि 4 जे नियोजित कार्यक्रम आहेत त्यापैकी दुसरा कार्यक्रम हा दीक्षाभूमी येथे आहे. त्यासाठी जो संपूर्ण दीक्षाभूमी परिसर आहे तो संपूर्णपणे जे दीक्षाभूमीकडे येणारे रस्ते आहेत ते सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. सुमारे 15 मिनिटांचा कालावधी जो आहे किंवा 15 मिनिटे आपला वेळ दीक्षाभूमीवर पंतप्रधान घालवणार आहेत आणि येथून ते आपल्या पुढील जो कार्यक्रम आहे माधव नेत्रालयाचा तेथे रवाना होणार आहेत. करण नक्कीच जितेंद्र, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट आपल्याकडनं घेत राहू. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे. त्याचे दृश्य आपण पाहिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित आहेत. यावेळी दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीम बागेत जाऊन आले. विमानतळावर दाखल झाल्यानंतर नियोजित दौऱ्याप्रमाणे रेशीम बागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीत दाखल झाले. दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत. तब्बल 47 चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्या ठिकाणी करण्यात आली. 15,000 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्या ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी पाहायला मिळते आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तब्बल 5,000 पोलीस त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुर्तास ताजी अपडेट आहेत त्याप्रमाणे दीक्षाभूमीवरती पोहोचलेले आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीम बागेत सुद्धा दाखल झाले होते। त्या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करण्यात आलं। आता ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत। याआधी पंतप्रधान असताना दीक्षाभूमीवर जाऊन आलेल्या पंतप्रधानांमध्ये 2 नावे आहेत। नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत। याआधी डॉक्टर मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंतप्रधान असताना नागपूरमधील दीक्षाभूमीला भेट दिली होती आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पंतप्रधान असताना दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत। दोन्ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये रेशीम बागेतली दृश्य आहेत। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहायला मिळत आहेत।